नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। काँग्रेसकडून जाणीवपूर्वक लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचा आणि लोकांनी गॅससाठी रांगा लावाव्यात असा प्रयत्न सुरू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप। होर्मुझ सामुद्रधुनी मार्गे भारतीय जहाज सुरक्षितपणे भारतात पोहोचल्याचा केंद्र सरकारचा दावा। वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी मात्र हा दावा फेटाळला। होर्मुझची सामुद्रधुनी परिसरात भारताची सुमारे 35 जहाजं अद्याप अडकून पडल्याचंही आंबेडकरांनी म्हटलंय। यवतमाळच्या उमरखेड बायपासवर ट्रॅफिक पोलिसांना खासदार नागेश पाटील आष्टीकरांचा खडा सवाल। वाहनधारकांना विनाकारण त्रास देऊ नका, दिला स्पष्ट इशारा। भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांची धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून निवड। सांगलीतील आटपाडीच्या IPS सुपुत्राची हत्तीवरून काढण्यात आली जंगी मिरवणूक। आमदार गोपीचंद पडळकर यांनी वाटली साखर। आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा हळद उत्पादकांना फटका। साताऱ्यातील अनेक हळद उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात। वाशिमच्या राजगाव येथे जिल्हा प्रशासनाकडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचं आयोजन। नागरिकांच्या महसूल आणि इतर शासकीय कामकाजाशी संबंधित अडचणी सोडवण्यात आल्या। तुळजापूरची 1300 टन द्राक्षे रशियाच्या बाजारात। आखाती देशांवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी शोधला दुसरा पर्याय। पालखी मार्गाच्या उड्डाणपुलाला पंढरपुरातील व्यापाऱ्यांचा विरोध। उड्डाणपुलामुळे व्यवसाय ठप्प होतील आणि दुकानं चालणार नाहीत, व्यावसायिकांना भीती। व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यानं आता डिझेल शेगडीचा वापर सुरू। गोंदियात हॉटेल मालकांनी जुनी डिझेल शेगडी रिपेअरिंग करून शोधला नवीन मार्ग। आखाती देशातील युद्धामुळे राईस मिल उद्योग डबघाईला। गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर या 5 जिल्ह्यांमध्ये 1110 राईस मिल। तांदळाची निर्यात थांबली। धाराशिवच्या भूम शहरात मध्यरात्री अज्ञातानं उभारले छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे। चौकातच पुतळे उभारल्यानं शहरात तणावाचं वातावरण। कल्याणमधील उंबर्डे परिसरात पत्नीची हत्या करून पती पोहोचला नाशिकच्या पोलीस ठाण्यात। गेली 1.5 वर्षांपासून कौटुंबिक वादामुळे दोघे राहत होते वेगवेगळे। भंडाऱ्यात उन्हाळी भात पीक लागवडीसाठी चिखलणी करताना बैलजोडीनं घेतला शेतकऱ्याचा जीव। दास्तावलेल्या बैलजोडीनं शेतकऱ्याला बऱ्याच लांबपर्यंत ओढत नेल्यानं शेतकरी झाला होता गंभीर जखमी। नाशिकमध्ये मद्यधुंद कार चालकानं दिली 5 ते 6 वाहनांना धडक। 4 ते 5 नागरिक जखमी। संतप्त जमावानं कार चालकाला दिला चोप। आणखी काही ठळक घडामोडींसाठी पाहत राहा LS मराठी। सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी।